अध्यक्ष आपले समाज बांधव राकेश दादा खेडेकर यांचं सत्कार समारंभ मी विठोदादा माडिक यांना विनंती करतो की आपण करायचं आहे. तसेच या आधीचा सामनावीर ठरला होता तो दीक्षित माडिक 15 धावा आणि 1 विकेट. यांना सुद्धा मंगेश चिले साहेब एमजी गोल्ड यांच्याकडून आणि VSV स्पोर्टच्या सहकार्यातून आकर्षक टी शर्ट बक्षीस म्हणून देण्यात येत आहे. चला 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 सामन्याला लवकर सुरुवात करूया. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे तो आकाश. आकाश पुन्हा एकदा सज्ज श्रीकृष्ण चषक 2026 मध्ये सामना करतोय तो प्रणयचा. गोवेले संघाकडून सलामीला आलेला प्रणय. ओहो यावेळेला अचूक टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू, पहिलाच चेंडू डॉट टाकण्यात यश आले ते आकाशला. लक्ष्मण काका दाभोळकर यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार समारंभ स्वीकारायचा आहे. चला वळूया सामन्याकडे. सामना चालू आहे तो चांदोरे वर्सेस सुनील गोवेले काते यांना गोलवाडी. विनंती करतो की आपण सत्कार समारंभ करायचा आहे. आनंद रिकामे साहेबांना विनंती करतो की आपण दिकेशाला सामनावीरचा टी शर्ट द्यायचा आहे. चला चेंडू झाले 2 आणि धावा आहे 1. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर आकाश. यावेळेला सामना करेल तो दिगंबरचा आणि अचूक टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने पटकावला आहे आणि 1 धाव काढण्यात यश आलंय. आता 3 चेंडू आणि धावा झाल्यात फक्त आणि फक्त 2. या दरम्यान एक अचूक चेंडू आणि अचूक झेल. चांदोरे संघाने दिला पहिला धक्का. माघारी जातोय तो प्रणय. गोवेले गोलवाडी संघाला लागलेला मोठा धक्का. सलामीवीर प्रणय तंबू मध्ये परतताना. आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय तो राहुल. राकेश राकेश रिकामे आपला YouTube लाईव्ह मेसेज येत आहेत की एरर येतोय आपला लाईव्ह साठी, तर ते जरा प्लीज चेक कर आणि जे काय असेल ते सॉल्व्ह कर प्रॉब्लेम. जरा आवाज आणि लाईन वगैरे येत आहेत असं मेसेज आहे. ओहो यावेळेला चेंडू बॅटची एज घेऊन चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय का तिकडे? येस चेंडू अडवला गेलाय आणि रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली पाहायला मिळाली. आणि या दरम्यान मला वाटतं 3 धावा चोरण्यात यश आलंय ते प्रणय आणि राहुलच्या जोडीला. आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 धावांवरती. 5 चेंडू आणि 5 धावा, 1 गडी बाद. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती आपल्याला आकाश कडून. गेल्या वर्षी सुद्धा हा खेळाडू अगदी गावावरून या श्रीकृष्ण चषक साठी आला होता आणि बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार घेऊन मात्र गावी गेला होता. यावर्षी सुद्धा त्याची उपस्थिती इथे टिपू सुलतान क्रीडांगण मध्ये. यावेळेला शेवटचा चेंडू, चेंडू पटकावलाय. अप्रतिम असा टायमिंग झालाय का? नाही, चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू होतोय ड्रॉप आणि दिगंबरच्या बॅटमधून आलेला हा 2 धावांसाठी हा चांगला फटका. आणि धावसंख्या तर जाऊन पोहोचली ती. लागणारे चेंडू ज्यांनी उपलब्ध केले ते आपले निकेश विठोबा माडिक गोडीगुम. हे कुठे असेल त्यांनी स्टेजकडे येण्याची कृपा करावी. निकेश माडिक, निकेत माडिक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 7. यस थोडंसं स्पीड अप करायचंय, लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो बॉलर
कुणाल चला कुणाल पुन्हा एकदा सज्ज आपल्या संघासाठी. ओहो यावेळेला सुद्धा अचूक टप्प्याचा चेंडू फलंदाजाला केलाय बीट आणि धावसंख्या स्थिरावते फक्त आणि फक्त 7 धावांवरती. येस पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला सुद्धा एक चांगला चेंडू होता परंतु एक अप्रतिम शॉट पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. यस आणि एका धावेवर समाधान मानावं लागते ते चांदोरे संघाला आणि धावसंख्या तर जाऊन पोहोचली आहे ती 8 धावांवरती. पहिल्या फेरीचा हा आहे शेवटचा सामना. यानंतर आपण वळूया दुसऱ्या फेरीकडे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल तो म्हणजे समर्थ क्रिकेट संघ मोरवणे विरुद्ध खामगाव केतन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की या मॅचच्या मिड इनिंग मध्ये आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. तत्पूर्वी पंचांकडे अपील मागितली जाते परंतु पंच मात्र तटस्थ आणि नेवदाव चेंडूची सांगता होतीये आणि आता धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावली आहे ती फक्त आणि फक्त 8 धावांवरती. चला मोरवण्याचे कर्णधार आणि खामगावचे कर्णधार यांना विनंती आहे की पहिल्या इनिंग नंतरला टॉस साठी यायचंय. पुढचा चेंडू ओहो यावेळेला सुद्धा अचूक टप्प्याचा चेंडू होता. बॅटची एज घेऊन गेला चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. थर्डमॅनला झाली मिसफिल्ड आणि धावा मिळाल्या त्या 4. श्रीकृष्ण चषक 2026 मध्ये गोवेले संघाकडून आलेला हा पहिला खणखणीत आणि दणदणीत चौकार. गोलंदाजी मात्र इथे अचूक टप्प्याची होते. गोलंदाजी जरी अचूक टप्प्याची झाली तरी फिल्डरची साथ मात्र अतिशय महत्वाची असते कारण हा क्रिकेट हा खेळ एकटा गोलंदाजाचा नसून तर 11 खेळाडूंचा असतो आणि 11 खेळाडूंना चांगली फिल्डिंग करावी लागते. यावेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये होता परंतु एक धाव चोरण्यात यश आलं आणि आता मात्र धावसंख्या एका धावेने वाढते आणि धावसंख्या तर जाऊन पोहोचली आहे ती 13 धावांवरती. 5 चेंडू आणि धावा झाल्या त्या 13. पुन्हा एकदा कुणाल सज्ज. शेवटचा चेंडू बाकी दुसऱ्या षटकातील. 1 टू गो. यावेळेला स्ट्राईक वर असतील ते राहुल. पुन्हा एकदा राहुल सज्ज. यावेळेला सुद्धा एक चांगला चेंडू होता आणि ऑफ साइडला कटवला. एक धाव काढण्याचा प्रयत्न. यस एक धाव पूर्ण आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 14. चला आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय तो श्रीकृष्ण चषक ज्यांनी वर्षानुवर्ष गाजवला तो गोलंदाज चांदोरे गावचा शिवशक्ती क्रीडा मंडळाचा माजी कर्णधार आणि एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी अनेक वेळा सामनावीराचा पुरस्कार या श्रीकृष्ण चषकामध्ये जिंकलाय तो रुपेश चाचले. रुपेश चाचले एक हुकमी एक्का आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा श्रीकृष्ण चषक 2026 मध्ये. सामना आहे तो गोवेले गोलवाडीच्या राहुल समोर. यावेळेला मात्र राहुलच्या बॅट मधून एक चांगला फटका आणि मात्र ऑफ साइडला पॉइंटच्या दिशेने अप्रतिम असा झेल. पहिल्या चेंडूवरती गडी होतोय बाद. माघारी जातोय तो गोवेले गोलवाडीचा फलंदाज. अप्रतिम अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली चांदोरे संघाकडून. नक्कीच मी या ठिकाणी म्हटलं होतं की श्रीकृष्ण चषकचा हा हुकमी एक्का त्याला हुकमी एक्का का म्हटलं जातं याचा
प्रतिचय गेली अनेक वर्ष प्रत्येक संघाने घेतलाय, कारण की नक्कीच एक चतुर चालक असा गोलंदाज हा रुपेश चाचले. पहिल्या चेंडूवरती चकवलं आणि राहुलला माघारी पाठवलं. आता मात्र नवीन फलंदाज आलाय तो विनायक. यस, इथे मात्र सर्व फलंदाज अपयशी ठरल्यानंतर विनायकला मात्र नायकाची भूमिका घ्यावी लागेल. आणि या विनायकच्या बॅटमधून एक चांगला फटका येतोय. स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय, परंतु चांगलं फिल्डिंग झालं आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 धावांवरती. चला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल तो मोरवणे वर्सेस खामगाव केतन. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की मॅच जवळ संपर्क साधायचा आहे. या दरम्यान हा पुढचा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू, यॉर्कर टप्प्याचा चेंडू फलंदाजाला मात्र स्तब्ध उभा ठेवलाय. यस, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते ती रुपेश चाचले कडून. तीन चेंडू आणि धावा झाल्यात त्या 15. पुन्हा एकदा चांदोरे सज्ज, सामना करेल तो गोवेलेचा. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू बॅटची एज घेऊन गेला दरम्यानच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण करण्यात यश आलंय ते विनायकला. आता मात्र स्ट्राईक वर आलाय तो विनायक. यस, दिगंबरने एक धाव काढून विनायकला स्ट्राईक दिले, कारण की विनायक हा गोवेले संघाचा एक प्रमुख फिनिशर. बघूया, चांगली फिनिशिंग आपल्या संघासाठी याला करून द्यायची. शेवटचे 2 चेंडू बाकी रुपेश चाचलेचे. पुन्हा एकदा रुपेश चाचले सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू बॅटची एज घेऊन गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांकडे दाद मागितली जाते, बॅटची एज आहे की नाही. पंच मात्र तटस्थ. यावेळेला एक धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता मात्र 17 धावांवरती. शेवटचा एक चेंडू बाकी. 17 चेंडू आणि 17 धावा. शेवटचा एक चेंडू बाकी. स्ट्राईक वर आहे तो दिगंबर. पुन्हा एकदा दिगंबर सज्ज, रुपेश चाचलेच्या समोर. यावेळेला दिगंबरच्या बॅट मधून एक चांगला फटका, परंतु बाउंड्री लाईन वरती. ओ हो, व्हाट अ कॅच. अप्रतिम असा झेल बाउंड्री लाईन वर पाहायला मिळाला आणि माघारी जातोय शेवटच्या चेंडूवरती तो दिगंबर. खरोखर चांदोरेच्या प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक फिल्डरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की मला वाटतं फक्त आणि फक्त 11 जण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि 11च्या 11 जणांनी आपल्या संघासाठी 100% योगदान देऊन समोरच्या संघाला फक्त आणि फक्त 17 धावांवरती रोखण्यात यश मिळवलंय. आता आव्हान आहे ते 18 चेंडू आणि 18 धावा. चला पुढील सामन्याचा टॉस साठी मी खामगाव केतन आणि मोरवणे संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय, थोडं सहकार्य करायचंय. केतन आणि बंड्या लवकर यायचंय. तसेच समर्थनगर कडून संकेत यांना सुद्धा विनंती आहे की लवकर टॉस साठी उपस्थित राहायचंय. येस केतन, प्लीज लवकर यायचंय केतन. अजय मोरवणे आणि खामगाव केतन यांचा टॉस उडवण्यासाठी मी आमच्या शिलेमगावचे प्रमोददादा घोले यांना विनंती करतो की आपण त्यांचा टॉस उडवून घ्यायचा आहे. खामगाव केतन आणि मोरवणे. चला चला थोडंसं स्पीडअप करा. चांदोरे प्लीज लवकर फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत, मैदानाचा ताबा घ्यायचा लवकर.
प्रमोद दादा, प्रमोद दादा इकडे इकडे. तत्पूर्वी आपण वळूया या सामन्याच्या नाणेफेकीकडे. आपल्यासोबत जोडले गेले आहेत माझे सहसमालोचक आणि मित्र पुरार गावचे अजय कासार. धन्यवाद प्रथमेश. दोन बलाढ्य संघ एका बाजूला पाहतोय आपण खामगाव, दुसऱ्या बाजूला पाहतोय मोरवणे आणि हा नाणेफेकीचा कौल करतायत प्रमोद दादा घोले साहेब. हेड्स इज द कॉल अँड टेल. ओके, थोडस मिस कॉम्बिनेशन झालंय. पुन्हा एकदा कोण मागणार आहे? एक मिनिट, मागणार कोण आहे? ओके, खामगाव कडून कॉल होतोय. हेड्स इज द कॉल अँड टेल. मोरवणे ऑन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. ओके, दोन बलाढ्य संघ थोडस थांबायचंय. आपण प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत थांबवाल खामगाव संघाला? 20 धावापर्यंत थांबवण्याची शक्यता आहे. 2 षटकांचा सामना असेल. 20 धावापर्यंत थांबवण्याचा मानस आपला असेल. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक. खामगाव संघ केतन 2 षटक. चला, चांदोरे संघाकडून आपण- सलामीला आलेल्या फलंदाजांचं नाव थोडं कळवायचं आहे माईक जवळ. आकाश चला, पहिल्याच चेंडूवरती एक धाव काढून संघाचं खातं उघडलंय ते उदयने आणि खरोखर धावसंख्येचा उदय इथे करून दिलाय कर्णधार उदय चाचलेने. आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार, तो म्हणजे रोहन. रोहन हा एक अनुभवी गोलंदाज गोवले गोलवाडी गावचा. यावेळेला सुद्धा आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. आता 17 चेंडूमध्ये 17 धावांचं आव्हान आणि फलंदाजी मार्गवर आहे तो आकाश. उदय मात्र यावेळेला पुन्हा एकदा पंचांचा इशारा होतोय वाईड बॉल आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 1 चेंडू आणि 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. उदय आणि आकाश याची मात्र मैदानात जोडी. आता पाहूया सामना कोणाच्या दिशेने असेल. यावेळी बिग हिट केला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली. यस, इट इज अ सेल. गॉन बॅक टू द पवेलियन. उदय, कम ऑन डीजे. धक्का, मोठा धक्का संघाला लागलेला. धन्यवाद डीजे. उदय याला मात्र आता माघारी परतवलं आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो नरेश. चला चला नरेश मित्रा, स्पीडअप करायचंय प्लीज. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपण लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रथमेश सर, एक लेफ्ट हँडर आणि राईट हँडर बॅट्समन कॉम्बिनेशन आता आपण पाहतोय मैदानामध्ये. याचा फायदा चांदोरे संघाला आता होईल का? येस नक्कीच. मी मात्र उत्सुक आहे ती आकाश इंदुलकरची फलंदाजी पाहण्यासाठी. त्याला 18 बॉल 18ची मॅच खेळताना मला नव्हतं पाहायचं, परंतु काही हरकत नाही. चांगली गोलंदाजी केल्यानंतर यावेळेला बघूया गोवेले कमबॅक करते का. रोहन कडून अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला मात्र त्यांनी विकेट घेतला, आता सुद्धा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू टाकले तरच मात्र कमबॅक होईल तो इथे गोवेले संघाचा. गोवेले संघाकडून देखील चांगलं आतापर्यंत षटक हाताळलं गेलंय ते गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळी बॅकफुटला जाऊन पंच केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय गोवेले संघाकडून. निश्चितच संघाला फायदा होतोय. एक केरी या धावेवर थांबवून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. आणि आता स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो आकाश. चला, सर्वांचं लक्ष असू द्या. श्रीकृष्ण चषक 2025 चा बेस्ट बॅट्समन चांदोरे गावचा शिवशक्ती क्रीडा मंडळचा आकाश इंदुलकर इज ऑन स्ट्राईक. सामना करेल तो अनुभवी रोहनचा. यावेळेला सुद्धा रोहनच्या एक अचूक टप्प्याचा चेंडू रोहन कडून पाहायला मिळाला. पंच केला ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू चालला पॉइंटच्या दिशेने आणि एका धावेवर समाधान मानावं लागलं ते आकाशला. पुन्हा एकदा स्ट्राईक वर आलाय तो लेफ्ट हँड बॅटर नरेश. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण नरेश, एक लेफ्ट हँडर बॅट्समन. नरेशच्या बॅट मधून मोठे फटके येतील का? मापक असं आव्हान मात्र निश्चितच असेल, परंतु इथे आतिषबाजी करण्याचा प्रयत्न होता. यू मिस, आय हिट, बॅक टू द पवेलियन. नरेश, कम ऑन डीजे. बायांच्या जी
धावसंख्या झाली आहे ती 4. अतिशय सुरेख कमबॅक केलंय ते कोणी रोहननी. गोवेले गवलवाडी गावचा रोहन. येस, नाव तुम्ही लक्षात ठेवा. गोवेले गवलवाडी गावचा रोहन. 6 चेंडू 4 धावा आणि 2 मोठे विकेट. 2 मोठे विकेट घेऊन आपल्या संघाला या सामन्यामध्ये अजूनही जिवंत ठेवलंय ते रोहन याने. सर आपल्याला अटीतटीचा सामना, अटीतटीची ही लढत 2 संघामध्ये पाहायला मिळेल. उर्वरित 12 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण येऊन ठेपलंय मैदानामध्ये. आणि आता स्ट्राईक एंड नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय तो रुपेश. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज, युवा स्टार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो गोवेले गवलवाडी गावचा ओमकार. ओमकारच्या समोर आता मात्र आहे मोठं आव्हान आहे ते आकाश इंदुलकर आणि रुपेश चाचले सारख्या अनुभवी फलंदाजांचं. फक्त आणि फक्त 18 धावांचं टार्गेट. एका बाजूने जर आपण विचार केला तर गोवेले संघाला कुठेतरी आकाशला बाद करावं लागेल तर आपलं कमबॅक होईल. मात्र दुसऱ्या बाजूने चांदोरे संघ देखील या ठिकाणी कमबॅकच्या मार्गावर. येस, पुन्हा एकदा वाईट डिलिव्हरीची सांगता होते गोलंदाजाच्या माध्यमातून. समीकरण मात्र आता आपण बघितलं ना तर बॉल टू रनच्या सरासरीने समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. पंच आताचा डिसिजन काय होता? पंच वाईड. ओके, थँक्यू. वाईट चेंडू आणि कुठेतरी आता गोलंदाजावर देखील प्रेशर असेल. कारण जर बॅटल पाहिलं ना तर आपल्याला 12 चेंडू आणि 13 धावा हे मिडल ओव्हरचं जे षटक आहे ना, हे जर षटक गोवेले संघाकडून चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं ना तर मात्र गोवेले संघ कमबॅक करेल. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना तर एक आकाश, सेट बॅट्समन आकाश या नावाची चर्चा चांदोरे संघामध्ये निश्चितच नेहमीच पाहायला मिळते. गोलंदाज मार्गस्थ. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू, त्याला पूल करण्याचा प्रयत्न होता. बीट होतोय आकाश. मानावं लागेल या गोलंदाजाला. नक्कीच अनुभवी फलंदाजांना सुद्धा स्तब्ध ठेवण्यात यश मिळतंय ते यावेळी ओमकारला. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी अचूक टप्प्याची गोलंदाजी करून हे षटक अतिशय सुरेखरित्या हाताळलं तर नक्कीच आपण या सामन्यामध्ये पलटवार करू शकतो. भले समोरचा प्रतिस्पर्धी कितीही अनुभवी असला तरीही यावेळेला मात्र कमबॅक करण्याची चान्स आहे तो ओमकारकडे. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडे अपील मागितली जाते. चेंडू झालाय साइड आणि पंचांनी दिलाय वाईड. अवंत धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाते आता ती मात्र 6 धावांवरती. धावसंख्या झालेली आहे 6. इथे मात्र ओमकारला चांगल्या डिलिव्हरीज इथे टाकावे लागतील. संघाला मात्र गोवेले संघाचे समर्थक म्हणत असतील तर कुठेतरी गोवेले संघाचं कमबॅक होणं अपेक्षित असेल. ओमकार याला मात्र चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय ओमकाराच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला आकाश. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू. यावेळी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू होतोय सीमा पार. इट इज अ मॅक्सिमम षटकार. कम ऑन डीजे. चला, थँक्यू डीजे. मी मगाचपासून आठवण करून देतोय श्रीकृष्ण चषक 2025 चा बेस्ट बॅट्समन आकाश इंदुलकरला का म्हटलं गेलं होतं. कारण की आता आपण त्याच्या बॅट मधून अतिशय देखणा अतिशय आकर्षक स्ट्रोक पाहिला जो पॉइंटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी गेला आणि आता फक्त 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ओमकार सज्ज. पुन्हा एकदा आकाश इंदुलकरच्या बॅट मधून चेंडू आहे हवेमध्ये. यावेळेला सुद्धा चेंडू रोमॅन्स लँड मध्ये पडला आणि 2 धावा काढण्याचा प्रयत्न होईल का? नाही. एका धावेवर समाधान मानावं लागते आणि धावसंख्या पुढे सरसावते. आता धावसंख्या झाली आहे ती 13. धावसंख्या झालेली आहे 13. 13 ऑन द बोर्ड. कोणता संघ इथे पुढील फेरीमध्ये दाखल होतोय? लेफ्ट हँडर गोलंदाज. यावर खोलवर टप्प्याची चेंडू परंतु यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अंमलात आणतायत. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. येस, इट इज अ वाईट चेंडू. इथे मात्र कमबॅक होणं अपेक्षित होतं गोवेले संघाकडून. परंतु या ओमकाराच्या माध्यमातून षटक काहीसं साजेसं हाताळलं जात नाहीये. निश्चितच प्रेशर असेल. आकाश आणि रुपेश यांची जोडी तटस्थ मैदानात. हो, यावेळी देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निश्चितच संघाला फायदा होतोय. एकेरी या धावेवर थांबवलं जात आहे ते दोन्ही फलंदाजांना. चला, धावसंख्या झाली आहे ती 15. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता.
8 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा सज्ज आहे तो आकाश इंदुलकर. पुन्हा एकदा कट केलाय. चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. गॅप मध्ये जातोय का? यस, इट्स श्रीकृष्ण चषक 2026 चा हा आकाशच्या बॅट मधून आलेला दुसरा खणखणीत चौकार, विजयी चौकार. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय तो शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे आणि राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवेले गोलवाडीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चला, यानंतर होणारा सामना खामगाव केतन विरुद्ध मोरवणे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की लवकरात लवकर सामना चालू कसा होईल या दिशेने आपली वाटचाल ठेवायची आहे. तसेच सर्व दुसऱ्या फेरीत पोहोचलेल्या सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे की दुसऱ्या फेरीचे सामने हे 2 षटकांचे खेळवले जातील.